स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी 12 घरांची चेन बनवलेली आहे, त्यानंतर 12 क्रोशिया बनवलेले आहेत। त्यानंतर साइडला 3 चेन घ्यायचे आहेत आपल्याला, मध्यभागी 6 चेन सोडायचे आहेत। जसं की ह्या 3 चेन, त्यानंतर खालच्या ह्या 3 क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया बनवायचे आहेत। या 3 क्रोशिया झाल्यानंतर आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत। या 5 चेन आणि साइडच्या या 3 क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। सेम पुढेही 3 चेन द्यायचे आहेत आणि साइडच्या या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत। या 3 चेन मध्यभागी चेन बनवून घ्यायची आहे। परत 3 चेन साइडच्या या क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर साइडचे 3 चेन आणि या क्रोशियावरती क्रोशिया। परत खालीलप्रमाणेच 3 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागीच्या ह्या क्रोशियावरती हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे चेन प्रमाणे। परत 3 चेन, परत साइडचे हे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। सेम खालीलप्रमाणेच साइडचे 3 चेन, क्रोशियावरती क्रोशिया। त्यानंतर ही स्टेप झाल्यानंतर इथे परत आपल्याला खालीलप्रमाणे 5 चेन द्यायचे आहेत आणि साइडचे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। साइडचे क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे मध्यभागी आल्यानंतर परत आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी हाफ क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढे 3 चेन आणि सेम या क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत। सेम खालीलप्रमाणेच ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। असंच विणत जायचं आहे आणि ही तोरणपट्टी विणून घ्यायची आहे। यानंतर खाली पट्टीला लोकस जॉईंट करून घेतल्यानंतर पहिल्या क्रोशीच्या ठिकाणी आपल्याला चेन, दुसऱ्या क्रोशीच्या ठिकाणी पण चेनच द्यायची आहे आणि तिसऱ्या क्रोशीच्या ठिकाणी चेन देऊन त्यानंतर आपल्याला इथे पुढे एकूण 9 चेन बनवायच्या आहेत। नऊ चेन ह्या चेन बनवून झाल्यानंतर आपल्याला ही चेन खालील चेनमधून काढून घ्यायची आहे। पहिल्या चेनमधून चेन काढून घेतल्यानंतर परत इथे आपल्याला 2 चेन बनवायच्या आहेत। ह्या 2 चेन, त्यानंतर
एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला 1 2 3 4 चेन द्यायचे आहेत आणि पहिल्या चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत समोरील चेनमध्ये. सेम इथे आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत आणि प्रथम चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पुढील चेनमध्ये परत 3 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला या 3 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला एकूण खालीप्रमाणेच एकूण 9 चेन बनवायचे आहेत. नऊ चेन झाल्यानंतर आपल्याला प्रथम खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे पहिल्या. त्यानंतर आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर सेम खालीलप्रमाणे आपल्याला इथे एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत आणि खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. सेम पुढील चेनमध्ये एकूण 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत आणि खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे सेम पुढील चेनमध्ये 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे पण आपल्याला इथे 4 चेन बनवायचे आहेत. खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. पुढे सेम आपल्याला पुढच्या चेनच्या घरामध्ये एकूण 3 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम आपल्याला एकूण 4 चेन बनवून
चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. पुढे सेम आपल्याला समोरील चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया विणायचे आहेत. या 3 क्रोशियानंतर परत सेम मागीलप्रमाणे 4 चेन विणून परत चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. पुढेही आपल्याला सेम समोरील चेनमध्ये 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर उरलेल्या 2 चेनमध्ये आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. हे 4 त्यानंतर छोटा क्रोशिया विणून घ्यायचा आहे एक लास्ट. त्यानंतर पुढे आपल्याला हे असं विणून झाल्यानंतर खालील चेनमध्ये आपल्याला इथे एक क्रोशिया विणायचा आहे. पुढे आपल्याला राहिलेल्या खालच्या चेनमध्ये आपल्याला एकूण 9 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. प्रत्येकी चेनमध्ये 2 असे करत विणायचं आहे. हे 8 झाल्यानंतर शेवटी छोटासा एक क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला समोरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे क्रोशियावरती चेन, पुढील क्रोशियावरती चेन, 5 क्रोशियावरती 5 चेन विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला 1 2 3 4 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन दिल्यानंतर मध्यभागी आपल्याला एकूण 9 चेनच्या मध्यभागी हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर परत इथे आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत. 4 चेन, परत 4 चेन आणि वरील चेनच्या मध्यभागी हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढे सेम आपल्याला 4 चेन विणून झाल्यानंतर या 4 चेन, त्यानंतर वरती आपल्याला इथे एकूण मागील प्रमाणेच 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन विणून घ्यायचे आहेत. 9 चेन वरती खाली आपल्याला 1 2 3 4 चेन सोडून आपल्याला
चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर मागील प्रमाणेच 2 चेन, त्यानंतर आपल्याला समोरील चेनमध्ये एक चेन सोडून पहिल्यांदा दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला एकूण 4 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. हा 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे मागील प्रमाणे 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. या 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत पुढे आपल्याला इथे मागील प्रमाणेच 2 चेन, इथे आपल्याला साईडच्या या चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर 2 चेन, एकूण 4 चेन झालेले आहेत. तर ह्या साईडच्या चेनमधून चेन आपल्याला ही मागील प्रमाणेच काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पुढील चेनमध्ये एकूण 3 क्रोशिया विणायचे आहेत. पुढील चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला एकूण 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे परत 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला 3 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम 4 चेन, चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. सेम खाली पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला एकूण 3 क्रोशिया विणायचे आहेत. पुढे सेम आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर पुढेही सेम समोरील चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया विणायचे आहेत. इथे आपण 1 2 3 4 5 घरं चेनची विणली होती. इथे ही सेम आपल्याला एकूण 5 घरं चेनची विणायची आहेत. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर इथे आपल्याला सेम 4 चेन द्यायचे आहेत आणि चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर समोरील चेनमध्ये आपल्याला खाली 3 क्रोशिया मागीलप्रमाणेच विणून घ्यायचे आहेत. आणि खाली उरलेल्या 2 चेनमध्ये आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत.
त्यानंतर इथे शेवटी आपल्याला एक छोटा क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर सेम पुढे आपल्याला इथे एकूण 4 चेन द्यायचे आहेत. या 4 चेन त्यानंतर पुढे आपल्याला इथे पुढील 4 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी आपल्याला याच्या मध्यभागी 1 2 3 4 आणि मध्यभागीचे 5व्या चेन मध्ये आपल्याला इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. हाफ क्रोशिया विणून घ्यायचा आहे ते. त्यानंतर पुढे आपल्याला एकूण 3 4 आणि मध्यभागीचे 5 असे 5 चेन त्यानंतर पुढील आपल्याला पुढच्या 1 2 3 4 आणि लास्टची 5 हे असे एकूण 10 चेन विणायचे आहेत. आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे खालील आणि समोरील क्रोशियावरती चेन विणायची आहे. त्यानंतर पुढे क्रोशियावरती चेन विणायची आहे. एकूण इथे 5 चेन आपल्याला विणायचे आहेत. एक 2 3 4 1 2 3 4 आणि 5 इथे सेम आपल्याला एकूण 9 चेन द्यायचे आहेत. नऊ चेन ह्या खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर साईडच्या 2 चेन या गोलमधील साईडची एक चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया विणायचे आहेत. ह्या 4 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे ह्या चेनच्या घरामध्ये चेन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर उरलेल्या 2 चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे मागील प्रमाणेच आपण इथे 9 चेन दिल्या होत्या तसेच इथे 9 चेन द्यायचे आहेत.
9 चेन आणि ही पहिल्या चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथे पुढे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर प्रत्येकी चेनमध्ये आपल्याला साईडच्या 4 चेनमध्ये प्रत्येकी 2-2 आणि एक एक्स्ट्रा असे करून 9 क्रोशिया विणायच्या आहेत. पहिले 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर समोरील या चेनमधून चेनच्या मध्यभागी आपल्याला चेन विणून घ्यायची आहे आणि उरलेल्या चेनमध्ये आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे आपल्याला इथे आपण साईडला 4 चेन मध्यभागी 1 चेन असं विणायचं आहे. 1 2 3 4 चेन. मधील चेनमध्ये आपल्याला 5व्या चेनमध्ये 1 2 3 4 क्रोशिया सोडून चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचे आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. ह्या 4 चेन परत नंतर वरती पुढच्या 9 चेन बनवायच्या आहेत. एक 2 3 4 चेन सोडायचे आहेत आणि 5व्या चेनमध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर सेम खालीलप्रमाणेच इथे आपल्याला 2 चेन साईडच्या द्यायच्या आहेत. त्यानंतर एक चेन सोडून दुसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे एकूण 4 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि त्या खाली चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. चेनच्या दरामधून त्यानंतर पुढील 2 चेन द्यायच्या आहेत आणि इथे आपल्याला हे चेनमधून चेन काढून घ्यायची आहे.
त्यानंतर पुढे आपल्याला पुढच्या चेनच्या घरामध्ये एकूण 3 क्रोसिया बनवायच्या आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 3 क्रोसिया नंतर 4 चेन बनवायचे आहेत आणि चेनच्या घरामधून चेन बनवून घ्यायची आहे. सेम पुढे आपल्याला पुढील चेनच्या घरामध्ये 3 क्रोसिया विणायच्या आहेत. आणि इथे आपल्याला मागीलप्रमाणे 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. पुढे सेम पुढील चेनच्या घरामध्ये 3 क्रोसिया विणायच्या आहेत. सेम पुढेही परत 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. पुढेही सेम पुढील चेनच्या घरामध्ये 3 क्रोसिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढेही सेम आपल्याला पुढील चेनच्या घरामध्ये पण 3 क्रोसिया विणायच्या आहेत. परत 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला एकूण 6 चेनचे घर बनवायचे आहेत. 1 2 3 4 5 6. त्यानंतर पुढे आपल्याला दुसऱ्या चेनच्या घरामध्ये 3 क्रोसिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला समोरील चेनच्या घरामध्ये परत 3 क्रोसिया विणायचे आहेत. आणि खाली उरलेल्या चेनमध्ये परत आपल्याला एकूण 5 क्रोसिया मिळवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक छोटा क्रोसिया विणायचा आहे ते. त्यानंतर पुढे आपल्याला 1 2 3 4 5 चेन इथे आपण या साईडला जोडलो होतं तसे ह्या साईडला जोडण्यासाठी साईडच्या परत 4 चेन द्यायच्या आहेत. 4 चेन ह्या आणि परत पुढे आपल्याला इथे खालील चेनमध्ये क्रोसिया मिळवून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये खालील क्रोसियाच्या वरील घरामध्ये चेन मिळवून घ्यायची आहे. परत आपल्याला खालील चेनमध्ये प्रत्येक एक चेनमध्ये 2-2 क्रोसिया मिळवून घ्यायचे आहेत. एकदम लास्टच्या चेनमध्ये आपल्याला एक
छोटा लास्ट क्रोशिया छोटा बनवायचा आहे, जेणेकरून 9 क्रोशिया विणून होतील. खालील ह्या चेनच्या घरामध्ये इथून क्रोशिया विणायचा आहे. इथे आपल्याला एकूण 9 क्रोशिया विणायच्या आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे साईडच्या या क्रोशियाच्या साईडला चेन विणून घ्यायची आहे. परत पुढील साईडच्या क्रोशियावरती चेन विणायची आहे. सेम पुढे असं आपल्याला 1 2 3 4 5 ठिकाणी चेन विणून झाल्यानंतर परत पुढे सेम आपल्याला मागील प्रमाणेच अशी चेनची घरं इकडं साईडला विणून घ्यायची आहेत. चार घर झाल्यानंतर 1 2 3 4 क्रोशिया सोडल्यानंतर 5व्या चेनमध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. परत आपल्याला इथे 4 क्रोशिया 4 चेन बनवायच्या आहेत. परत समोरील पुढच्या मध्यभागी एक देऊन अशा 9 चेन बनवून 10व्या चेनला 1 2 3 4 ह्या 4 चेनच्या मध्यभागी चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम आपल्याला त्या 5 चेन विणून झाल्यानंतर परत आपल्याला इथे 9 चेन विणायचे आहेत. 9 चेन ह्या खालील 4 चेन सोडून आपल्याला 5व्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर परत साईडचे 2 चेन बनवायचे आहेत आणि एक चेनचं घर सोडून दुसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला 4 क्रोशिया विणवायचे आहेत. चार क्रोशिया विणून झाल्यानंतर आपल्याला या चेनच्या मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया विणायच्या आहेत. इथे आपल्याला 3 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत 2 चेन बनवायचे आहेत आणि वरील चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. परत पुढे आपल्याला समोरील चेनच्या घरामध्ये मागील प्रमाणेच 3 क्रोशिया विणायच्या आहेत. परत आपल्याला इथे 4 चेन साईडच्या जेणेकरून हा आकार येईल. त्यानंतर पुढील चेनमध्ये पुढे आपल्याला 3 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर परत आपल्याला 4 चेन विणायचे आहेत आणि समोरील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे.
परत समोर पुढील चेनमध्ये पण आपल्याला 3 क्रोसिया विणायचे आहेत. पुढे 4 चेन विणून झाल्यानंतर पुढच्या चेनच्या घरामध्ये पण आपल्याला असेच 3 क्रोसिया विणायचे आहेत आणि 4 चेन देऊन चेनचं घर तयार करायचं आहे. पुढे सेम उरलेल्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोसिया त्यानंतर खाली उरलेल्या इथे एकूण आपल्याला 1 2 3 4 5 चेनचे घर बनवायचे आहेत आणि खाली उरलेल्या चेनच्या घरामध्ये एकूण 5 क्रोसिया विणून घ्यायच्या आहेत. खालील चेनच्या घरामधून चेन काढून घेतल्यानंतर सेम खालीलप्रमाणेच आपल्याला इथे साईडच्या या 4 चेन इथे पण आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागीची एक चेन सोडून परत आपल्याला इथे ह्या 5 चेन मध्यभागी या चेनच्या मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील 4 चेन मध्यभागी एक चेन सोडायची आहे. परत आपल्याला 4 चेन बनवायचे आहेत आणि 5व्या चेनला खालील चेनमध्ये विणून घ्यायचं आहे आणि समोरील घरामध्ये चेन विणायची आहे. सेम पुढेही आपल्याला असेच एकूण 5 चेन विणायचे आहेत पट्टीला. पुढे आपल्याला इथे मागील प्रमाणे इथे 9 चेन बनवायचे आहेत. नऊ चेन आणि पहिल्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे आणि पुढे साईडच्या 2 चेन विणायच्या आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला एक चेन सोडून दुसऱ्या चेनच्या घरामध्ये एकूण 4 क्रोसिया विणून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला प्रत्येकी चेनच्या घरामध्ये 2 2 क्रोसिया विणायच्या आहेत. चेनच्या या साईडला 9 आणि चेनच्या दुसऱ्या साईडला 9 असे एकूण इथे 18 क्रोसिया विणायचे आहेत. इथे आपल्याला एकाच चेनच्या घरामध्ये 4 क्रोसिया विणून झाल्यानंतर पुढील या चेनच्या घरामध्ये साईडच्या इथे आपल्याला मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम आपल्याला साईडच्या चेनच्या घरामध्ये मागील प्रमाणे 3 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. समोरील चेनच्या घरामध्ये 3 क्रोसिया विणून झाल्यानंतर परत आपल्याला पुढे वरती 2 चेन द्यायचे आहेत आणि या चेनच्या वरील घरामध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे आणि त्यापुढे 2 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर खालील ह्या चेनमधून चेन काढून घ्यायची आहे आणि समोरील चेनमध्ये परत आपल्याला मागील प्रमाणेच 3 क्रोसिया विणायचे आहेत. पुढे आपल्याला सेम 4 घर चेनची चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत पुढील चेनच्या घरामध्ये 3 क्रोसिया परत पुढे 4 चेन परत पुढील समोरील चेनच्या घरामध्ये परत 3 क्रोसिया आणि परत 4 चेन बनवून चेनचं घर तयार करायचं आहे. एकूण इथे 1 2 3 4
4 चेनची घरं विणून झाल्यानंतर परत पुढे आपल्याला चेनच्या घरामध्ये परत 3 क्रोशिया विणायचे आहेत. परत खालील चेनच्या घरामध्ये एकूण आपल्याला 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला खालील चेनच्या घरामध्ये इथून इथे ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला प्रत्येकी एका चेनमध्ये 2-2 क्रोशिया अशी करून विणत जायचं आहे. एकूण इथे 9 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत पूर्ण चेनला. या 9 चेन विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला समोरील या चेनच्या घरावर क्रोशियाच्या घरावरती चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील आपल्याला एकूण 5 चेन बनवायचे आहेत. पाच क्रोशियाच्या घरावरती 5 चेन. त्यानंतर सेम मागीलप्रमाणेच आपल्याला पुढेही चेनची घरं विणायची आहे. तिकडे 4 चेनची घरं विणून झाल्यानंतर 5व्या चेनच्या घराला मध्यभागी इथे आपल्याला 1 2 3 4 5व्या चेनच्या घरावरती चेन विणून घ्यायची आहे 5वी. त्यानंतर परत पुढील मध्यभागी 4 चेन, परत मधील 1 चेन, परत पुढच्या 4 चेन, एकूण 10 चेन. पुढील 4 क्रोशिया सोडायचे. त्यानंतर 5व्या चेनच्या घरावरती चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर सेम पुढेही आपल्याला 5 चेन, सेम पुढे वरती आपल्याला इथे परत 9 घरं द्यायची आहेत चेनची. खालील 4 चेन सोडून 5व्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. आणि परत 2 चेन, परत आपल्याला साईडची चेन सोडून दुसऱ्या चेनच्या घरामध्ये चार क्रोशिया विणायच्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला ह्या 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत पुढच्या 2 चेन द्यायच्या आहेत आणि ह्या साईडच्या चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. परत 2 चेन द्यायच्या आहेत आणि समोरील चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. पुढील चेनच्या घरामध्ये सेम मागीलप्रमाणेच आपल्याला 3 क्रोशिया विणायचे आहेत. इथे आपल्याला 5 चेनची घरं बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे पुढील चेनच्या घरामध्ये 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एकूण 4 चेन बनवून झाल्यानंतर पुढील 4 चेन मध्यभागी एक असे एकूण 9 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी चेनच्या घरामध्ये चेन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे सेम आपल्याला
5 आणि ही नंतरची 4. 10व्या चेनला खालील चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे. परत पुढे चेनचं घर, पुढील क्रोशीच्या वरती चेनचं घर, सेम पुढे आपल्याला मागील प्रमाणेच इथे परत आपल्या इथे 9 चेनची घरं बनवायची आहेत. 9 चेनची घरं आणि समोरील या चेनच्या घरामध्ये परत 2 चेनची घरं, साईडची चेनचं घर सोडायचं आहे आणि क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पहिल्या चेनमध्ये 2 क्रोशिया, पुढच्या चेनमध्ये 2 क्रोशिया, 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर चेनच्या या घरामध्ये मध्यभागील चेनमध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागील चेन विणून झाल्यानंतर परत पुढे आपल्याला पुढील चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया, परत पुढील चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया, असे एकूण 9 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत पुढे 9 चेन द्यायचे आहेत. खालील चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे. परत 2 चेनच्या घरामध्ये समोरील 4 क्रोशिया बनवून झाल्यानंतर चेनच्या मध्यभागी आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. परत पुढे आपल्याला समोरील चेनमध्येच 2 क्रोशिया, त्या पुढील चेनच्या घरामध्ये पण 2 क्रोशिया, त्यानंतर पुढे आपल्याला सेम मागील प्रमाणेच इथे विणल्याप्रमाणेच आपल्याला इथे 4 चेन, मध्यभागीची 1 चेन असे करून समोरील या घराच्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. पुढे आपल्याला सेम परत 4 चेन, परत आपल्याला वरील 9 चेन बनवायचे आहेत. 9 चेन, खालील 4 चेन सोडून 5व्या चेनमध्ये आपल्याला चेन भरवून घ्यायची आहे आणि परत 2 चेन, पुढे प्रत्येकी चेनमध्ये आपल्याला 2 क्रोशिया खाली बनवली तर इथे आपल्याला एका चेनमध्ये 4 क्रोशिया विणायच्या आहेत. त्यानंतर वरील 2 चेन द्यायचे आहेत. ह्या 2 चेन ह्या खालील चेनच्या घरामधून विणून घ्यायचे आहेत. परत 2 चेनमधून चेन बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला 3 क्रोशिया विणायच्या आहेत.
सेम मागीलप्रमाणे विणायचं आहे. इथे आपल्याला एकूण चेनची 6 घर बनवायची आहेत. 1 2 3 4 5 6. त्यानंतर लास्ट छोटा क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला सेम इथे ह्या 4 चेन द्यायच्या आहेत. त्यानंतर मध्यभागीची 1 चेन आणि साईडच्या 4 चेन. एकूण ह्या 9 चेन बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे ह्या चेनच्या अजून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे खाली क्रोशियाच्या चेनमधून साईडच्या चेनमधून क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला प्रत्येकी क्रोशियामध्ये एका चेनमध्ये 2-2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत आणि मागीप्रमाणे हे विणून घ्यायचे आहे. या स्टेपप्रमाणे ही स्टेप विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पुढील चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. क्रोशियावरती चेन विणायची आहे. एक 2 3 4 5 क्रोशियावरती चेन विणून झाल्यानंतर परत आपल्याला इथे मागीप्रमाणे सेम चेन विणायचे आहेत. 4 चेन. 5व्या चेनला मध्यभागी इथे चेनच्या क्रोशियाच्या चेनच्या मध्यभागी चेन बनवून घ्यायची आहे. परत पुढे एकूण 4 चेन, मध्यभागीची 1 चेन, परत 4 चेन आणि समोरील ह्या 1 2 3 4 क्रोशियाच्या मध्यभागील 5व्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढेही सेम आपल्याला परत चेन विणायची आहे. ह्या 4 चेन विणून झाल्यानंतर वरील 9 चेन बनवायचे आहेत. 9 चेन आणि खाली 4 चेन सोडून 5व्या चेनमधून आपल्याला चेन काढून घ्यायची आहे. साईडच्या 2 चेन बनवायच्या आहेत. चेनच्या पहिल्या घरामध्ये आपल्याला पहिलं घर सोडून दुसऱ्या घरामध्ये आपल्याला 4 क्रोशिया विणायचे आहेत. या 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढील या चेनच्या मध्यभागी घरामध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. पुढे परत आपल्याला समोरील चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया विणायचे आहेत. त्यावरती 4 चेन देऊन चेनमधून चेन काढून घ्यायची आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला परत 3 क्रोशिया विणायचे आहेत. सेम मागीलप्रमाणेच इथे आपल्याला परत 3 क्रोशियानंतर 4 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला एकूण 5 चेनची घरं विणायची आहेत. 1 2 3 4 5. त्यानंतर आपल्याला साईडला चेन दिल्या तर 4 आपण सेम 4 चेन द्यायचे आहेत. मध्यभागीची 5वी चेन. त्यानंतर इथे आपल्याला परत 4 चेन द्यायचे आहेत. ह्या चेनच्या मध्यभागी चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे. परत पुढे आपल्याला एकूण 5 चेन बनवायचे आहेत आणि खाली परत 5 चेन. समोरील ह्या चेनमध्ये चेन काढून घेऊन परत 5 क्रोशियावरती 5 चेनची घरं विणायची आहेत.
1 2 3 4 5. त्यानंतर पुढे आपल्याला सेम मागीलप्रमाणेच ही स्टेप इथे विणायची आहे. ही स्टेप परत आपल्या इथे 9 चेनची घरं द्यायची आहेत. 9 आणि ह्या खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. तिथे साईडच्या प्रत्येकी चेनमध्ये 2-2 क्रोशिया विणायच्या आहेत. मध्यभागीच्या चेनमध्ये एक जास्त बनवायचा आहे. पहिले 4 क्रोशिया झाल्यानंतर ह्या चेनच्या मध्यभागी आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे. पुढे आपल्याला पुढील समोरील चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे, क्रोशिया विणायचे आहेत. पुढे सेम वरती आपल्याला सेम याचप्रमाणे परत 9 चेन द्यायचे आहेत. इथे सेम 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर मध्यभागी चेनमध्ये आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुढील चेनमध्ये क्रोशिया विणायचे आहेत. हे 3 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत. आणि या चेनच्या मध्यभागी चेन विणून परत 2 चेन पुढील आणि समोरील ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढेही आपल्याला प्रत्येकी चेनच्या घरामध्ये 3-3 क्रोशिया विणायच्या आहेत. लास्टच्या घरामध्ये 5 क्रोशिया विणायच्या आहेत. आणि एकूण इथे आपल्याला चेनची घरं इथे आपण 1 2 3 4 5 इथे पण आपल्याला एकूण 5 चेनची घरं विणायची आहेत. 1 2 झालेली आहेत. त्यानंतर पुढे चेनच्या घरामध्ये पुढची 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे राहिलेली खालच्या चेनच्या घरामधली क्रोशियाची घरे विणून घ्यायची आहेत. प्रत्येकी घरामध्ये 2-2 क्रोशिया विणायच्या आहेत. आणि हा बडता विणून पूर्ण करायचा आहे. असे हे तोरण विणून झालेले आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.